हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अगेन. आज आपण पाहणार आहोत की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे डिपार्टमेंट आहे ॲटॉमिक एनर्जीचं, तर त्या थ्रू जे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे म्हणजेच बाग, तर ह्या रिसर्च सेंटर थ्रू कोणत्या टाईपच्या वॅकन्सीज आउट झालेल्या आहे आणि तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता की नाही, त्यासाठी एज लिमिट काय असणार आहे, त्यासाठी सॅलरी काय असणार आहे, लास्ट डेट काय असणार आहे, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तर आजची जी रिक्रुटमेंट आहे बार्कमधली ती आहे पोस्ट ऑफ ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर आणि कम फायरमॅन. ह्या पोस्टसाठी बार्कने नोटिफिकेशन आउट केलेले आहे आणि त्यासाठी जी लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशनची ही 15 ऑक्टोबर 2021 आहे. तर ह्या ड्युरेशनमध्ये तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फिल करू शकता. आता आपण डिटेलमध्ये ॲडव्हर्टाईज पाहूया की जी फर्स्ट पोस्ट आहे ड्रायव्हर कम पंप कम फायरमॅन ऑपरेटर. तर ह्या पोस्टसाठी टोटल 16 वॅकन्सीज आहे. कॅटेगरी वाईज त्यांनी वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन इथं दिलेले आहे आणि ही जी लेवल असणारे स्केल असणारे हे स्केल 3चं ग्रेड 3ची पोस्ट आहे. यासाठी जी एंट्री सॅलरी आहे ही 21,700 रुपये आहे आणि प्लस जे अलाउन्सेस असतात की जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रूल वाईज दिले जातात तेही अलाउन्सेस याच्यामध्ये ॲड होणार आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला 30 ते 40 हजारापर्यंत एंट्री सॅलरी असणार आहे. खूप चांगल्या प्रकारची सॅलरी तुम्हाला इथे भेटणार आहे बिकॉज हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरचं सेंटर आहे. आता यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर तुमचं 12th पास आउट असेल आणि तुम्हाला 50% मार्क असेल 12thमध्ये आणि त्याचबरोबर तुमच्याकडे हेवी व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन असेल आणि 1 वर्षाचा मिनिमम ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही यासाठी एलिजिबल असाल. त्याचबरोबर तुमचं फायर फायटिंग इक्विपमेंटमधलं जर सर्टिफिकेशन झालेलं असेल तर तुम्ही यासाठी एलिजिबल असाल. आता यांनी ह्या पोस्टसाठी काही फिजिकल स्टँडर्ड्स दिलेले आहे की तुमची हाईट, वेट, चेस्ट जर त्यांच्या स्टँडर्डप्रमाणे असेल तर तुम्ही या पोस्टसाठी एलिजिबल आहात. आता ह्यासाठी एज लिमिट आहे 18 ते 27 वर्ष आणि बाकीचे जे कॅटेगरीजमधले कॅन्डिडेट आहे त्यासाठी एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर जी सिलेक्शन प्रोसेस होणार आहे ह्या पोस्टसाठी, तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये वेगळ्या टाईपच्या ते टेस्ट कंडक्ट करणार आहे. फर्स्ट टेस्ट जी असणार आहे ती फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट आहे, त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट आणि त्यानंतर रिटर्न टेस्ट असे 3 प्रकारचे टेस्ट होणार आहे. जर तुम्ही फिजिकल टेस्टमध्ये पास असाल तरच तुम्ही रिटर्न टेस्टमध्ये अलाउ करू शकता आणि रिटर्न टेस्टसाठी निगेटिव्ह मार्किंग स्कीम त्यांनी दिलेली आहे. आता फिजिकल एन्ड्युरन्स टेस्टमध्ये तुम्हाला ह्या टाईपच्या टेस्टला फेस करावं लागणार आहे. 100 मीटरचं रनिंग आहे, त्याबरोबर क्लाइम्बिंग असेल किंवा रोप किंवा पाईप क्लाइम्बिंग असेल, तर ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट तुम्हाला तिथे द्यायच्या आहे. त्याचबरोबर ड्रायव्हिंग टेस्ट जी आहे ती सुद्धा तुम्हाला एलिजिबल व्हावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिटर्न टेस्ट आहे. तर रिटर्न टेस्टमध्येही 2 स्टेजेसमध्ये तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे. फर्स्ट टेस्टमध्ये तुमची प्रिलिम टेस्ट असेल, त्यामध्ये 50 MCQs असतील, त्यासाठी 1 तासाचं ड्युरेशन आहे. तर त्या प्रिलिम टेस्टमध्ये तुम्हाला मॅथ्सचे 20 क्वेश्चन्स, सायन्सचे 20 क्वेश्चन्स आणि जनरल अवेअरनेसचे 10 असे 50 क्वेश्चन्स आणि 1 तासासाठी ही प्रिलिम टेस्ट होणार आहे आणि त्यामध्येही तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे. 1 मार्क तुमचा डिडक्ट केला जाणार आहे इनकरेक्ट आन्सरसाठी. आता सेकंड जी टेस्ट आहे ती ॲडव्हान्स टेस्ट असेल. जर तुम्ही प्रिलिम टेस्ट पास झाला तर तुम्ही ॲडव्हान्स टेस्टसाठी एलिजिबल असाल. तर ह्या ॲडव्हान्स टेस्टमध्ये तुम्ही जे तुमचं करस्पॉन्डन्स ट्रेड आहे म्हणजे फायर एक्सटिंग्विशरचं तुमचं सर्टिफिकेशन झालेलं असेल तर त्याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असेल तर ते 50 MCQs असेल आणि तुम्हाला 2 तासाचं ड्युरेशन असणार आहे. आता यामध्ये ड्युटीज काय असेल तुम्हाला ह्या पोस्टसाठी, तर तुम्हाला जे फायर इमर्जन्सीज आहेत किंवा स्पेशल सर्व्हिस कॉल्स असेल किंवा राउंड द क्लॉक शिफ्ट वगैरे असेल किंवा मेंटेनन्स किंवा टेस्टिंग असेल फायर फायटिंग इक्विपमेंटचं, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्हाला ड्युटीज तिथे कराव्या लागणार आहे. आता जी सेकंड टाईपची पोस्ट आहे सब ऑफिसर B ग्रेडची पोस्ट आहे, याच्यासाठी 4 वॅकन्सीज त्यांनी अलोकेट केलेला आहे. यासाठी ओपनसाठी 3 आहे आणि OBC कास्टसाठी 1 पोस्ट आहे. यासाठी जे सॅलरी असणार आहे 35,400 प्लस बाकीचे अलाउन्सेस सेपरेट भेटणार आहे. यासाठी तुम्हाला 12th पास आउट असणे इम्पॉर्टंट आहे. 50% तुम्हाला
12th इलिजिबल असणार आहे। आणि त्यानंतर तुम्ही जर नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधनं पासआउट असाल आणि तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल, हेवी व्हेकल लायसन असेल, ड्रायव्हिंग लायसन, तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल असाल। त्यामध्ये तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड्स दिलेले आहेत, ह्या स्टँडर्ड्स तुमचे सॅटिस्फाय झालेले पाहिजे। आणि ह्या पोस्टसाठी एक्सपिरियन्स 12 वर्षाचा किंवा मिनिमम 5 वर्षाचा तुम्हाला फायरमॅनचा एक्सपिरियन्स असणं इम्पॉर्टंट आहे। आता या पोस्टसाठी जे एज लिमिट आहे ते 18 ते 40 वर्ष आहे। यासाठी सिलेक्शन प्रोसिजर राहणार आहे। यामध्ये फिजिकल एंड्युरन्स टेस्ट आणि रिटन टेस्ट, तेही 2 स्टेजेसमध्ये, जसं वरच्या पोस्टसाठी जी सेम सिलेक्शन प्रोसेस होती तीच ह्या सब ऑफिसर पोस्टसाठी असणार आहे। फिजिकल एंड्युरन्स टेस्टमध्ये ह्या वेगवेगळ्या टाईपच्या फिजिकल टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुमची रिटन टेस्ट होईल। रिटन टेस्टमध्येही जसं प्रिलियम टेस्टमध्ये 50 MCQs, मॅथ्स, सायन्स आणि जनरल अवेअरनेस या बेसिसवर क्वेश्चन राहणार आहेत। आणि ॲडव्हान्स टेस्टमध्ये तुमचे जे रिलेटेड ट्रेड आहे किंवा जे एरिया आहे तर त्याच्यावर तुमची ॲडव्हान्स टेस्ट होणार आहे। आता ह्या जी पोस्ट आहे यासाठी ज्या ड्युटीज असेल त्या फायर इमर्जन्सीच्याच असणार आहे। त्यांनी इथे काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे एज क्रायटेरिया रिलेटेड, की जे कॅटेगरीमध्ये स्टुडंट आहे तर त्यासाठी कोणकोणत्या टाईपचं एज रिलॅक्सेशन भेटणार आहे। आता ह्या बार्क सेंटरमध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन मोड यूज करायचा आहे। जे काही ॲप्लिकेशन फॉर्म त्यांनी ह्या PDF-मध्ये दिलेला आहे तर त्याची प्रिंटआउट काढून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तो फॉर्म फिल करायचा आहे। आणि त्यामध्ये जी ॲडव्हर्टाईज नंबर आहे तो ॲडव्हर्टाईज नंबरही तुम्हाला मेन्शन करावा लागणार आहे। आणि जे काही तुम्ही फॉर्म फिल कराल तर ते सगळे जे हँडरायटिंग आहे कॅपिटल लेटर्समध्ये यूज करायचे आहे। तुम्हाला त्या फॉर्म बरोबर कोणत्या टाईपचे डॉक्युमेंट्स पाठवायचे आहे तर तुम्हाला SSC सर्टिफिकेट लागेल, HSC सर्टिफिकेट लागेल किंवा तुम्हाला फायर फायटिंग इक्विपमेंटचं जे काही सर्टिफिकेशन आहे त्याचं सर्टिफिकेट लागेल। त्याचबरोबर हेवी व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर नॉन क्रिमिनल कास्ट सर्टिफिकेट, तर अशा पद्धतीच्या डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट आहे। ती डिटेलमध्ये तुम्ही या PDF-मध्ये पाहू शकता। त्याचबरोबर तुमची साईन, तुमचा फोटो, या सगळ्या डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट आहे आणि तुम्ही हे डॉक्युमेंट तुमच्या फॉर्म बरोबर अटॅच करून त्यांनी दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचं आहे। या पोस्टसाठी अप्लाय करताना जी काही लास्ट डेट आहे 15 ऑक्टोबर 2021 आहे। तोपर्यंत तुम्ही हे जे ॲप्लिकेशन आहे हे ऑफलाईन पद्धतीने पाठवायचं आहे। हे जे ॲप्लिकेशन आहे हे आणि इथे दिलेला ॲड्रेसवर तुम्हाला पाठवावं लागणार आहे। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर 3, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, PB नंबर 1, A1, मैसूरी 571130। तर ह्या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म तुम्हाला सेंड करावा लागणार आहे। आता यांनी इथे ॲप्लिकेशन फॉर्मचा एक तुम्हाला नमुना दिलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता की फॉर्म तुमचा हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही पण लँग्वेजमध्ये आहे। इथे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोग्राफ पेस्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचं फुल नेम हे कॅपिटल लेटरमध्ये पाहिजे, त्यानंतर नॅशनॅलिटी, त्यानंतर तुमचं जे डेट ऑफ बर्थ आहे, तुमचं SSCचं जे सर्टिफिकेट आहे त्यावर जे तुमचं बर्थ डेट आहे तीच इथे आली पाहिजे। त्यानंतर तुमचं एज काय आहे 15/10/2021 पर्यंत तुमची जे डेट, तुमचं जे एज आहे ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे। त्यानंतर तुमची कॅटेगरी काय आहे, सबकास्ट काय आहे, त्याचबरोबर तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे जो करस्पॉन्डन्स, त्याचबरोबर परमनंट, हे दोन्ही पण ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचे आहे। त्यानंतर तुमचा ईमेल ID काय असेल, मोबाईल नंबर, तर मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे ॲक्टिव्ह जे असेल 24/7 जे ॲक्टिव्ह असेल तेच तुम्हाला इथे टाकायचे आहे। त्यानंतर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला इथे लिहायचं आहे। त्यामध्ये तुमचं SSC असेल, HSC असेल, त्यानंतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन जे असेल तर त्याची डेट ऑफ इश्यू आणि तुमचं किती तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसनचा नंबर जो आहे तर तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। तुमच्याकडे कोणता पास्ट एक्सपिरियन्स असेल त्या फील्ड रिलेटेड तुम्ही तो इथे एंटर करू शकता। त्यानंतर तुम्हाला कोणती लँग्वेज पाहिजे एक्झामसाठी, हिंदी किंवा इंग्लिश, कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात ती तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे।
तर अशा पद्धतीने तुम्ही भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ह्या ऑर्गनायझेशनमध्ये 2 पोस्टसाठी अप्लाय करू शकता। तुम्ही जर या पोस्टसाठी एलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज ह्या चॅनल थ्रू मी नेहमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे जे नोटिफिकेशन येत असतात तर त्याची माहिती मी या चॅनल थ्रू देत असते।